Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण टेन्सचा चौथा प्रकार बघणार आहोत जो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो यामध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स कसा वापरला जातो हे समजून घेणार आहोत, प्लस त्याचे पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आणि WH वर्डचा वापर करून त्याचे सेंटेन्स कसे करायचे हे आपण बघणार आहोत. आणि 50च्या वर आपण त्याचे सेंटेन्स बघणार आहोत. म्हणजे 50 पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असे करून टोटल मोर दॅन 150-200 सेंटेन्स आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर तुमची प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची पूर्ण प्रॅक्टिस होणार आहे. तर आपण समजून तर घेणारच आहोत, स्ट्रक्चर पूर्ण समजून घेणार आहोत, प्लस आपण प्रॅक्टिस करणार आहोत, बोलून प्रॅक्टिस करणार आहोत. सो तुम्ही सुद्धा सेंटेन्स बोलायचा आहे मोठ्याने आणि प्रॅक्टिस करायची आहे. बिकॉज ऍट द एंड जेवढं जास्त तुम्ही बोलाल तेवढी तुमची बोलून प्रॅक्टिस होणार आहे. सो आय होप यू गाईज कॅन सी द स्क्रीन. येस गाईज, सो हे आपले सेंटेन्स आहेत. पहिले तुम्हाला मी स्ट्रक्चर समजून सांगते. तर सगळ्यात आधी सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे किंवा तो आपण आधी बघितला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. आणि जर अजून चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण की असे पूर्ण सेंटेन्सची सिरीज आपण घेऊन येतो आहोत आणि बोलून प्रॅक्टिस करतो आहोत. राईट? सो don't forget to join, and even we have a online classes, so you can join the classes. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे. सो त्यावर तुम्ही कॉल करून तुमचं सीट बुक करू शकतात. ओके, सो पॉझिटिव्ह सेंटेन्स तयार करताना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा असा आहे की एखादी गोष्ट होत आहे आणि ती होता होता तुम्ही बोलता आहात. फॉर एक्झाम्पल, ती टीव्ही पाहते आहे, ती अभ्यास करते आहे. सो अभ्यास करण्याची क्रिया अजून सुद्धा चालू आहे आणि तुम्ही बोलता आहात. तेव्हा असे सेंटेन्स या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये येतात. सो याचं स्ट्रक्चर कसं आहे बघूया. तर याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट सगळ्यात आधी घेतला जातो, त्यानंतर एम इज आर, त्यानंतर आयएनजी वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, सो आता हे जे पहिलं सेंटेन्स आहे यामध्ये तुम्ही बघू शकतात की शी हे जे आहे हे काय आहे, प्रेझेंट सब्जेक्ट आहे. त्यानंतर एम इज आर तुम्हाला वापरायचं आहे. वॉचिंग हे काय आहे, वॉच हे वर्ब आहे आणि त्याला आयएनजी लावला आहे. नेहमी लक्षात ठेवा की कंटिन्युअस टेन्स जर असेल तर त्याला आयएनजी वर्ब हे येणारच. ओके, कोणताही कंटिन्युअस टेन्स असू दे, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, त्याला आयएनजी वर्बच येणार. ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकतात की शी इज वॉचिंग टीव्ही हे आपलं पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं आहे. ती टीव्ही पाहते आहे. शी इज वॉचिंग टीव्ही. शी इज स्टडिंग इंग्लिश. सो असे आपण सेंटेन्स करणार आहोत. आता याचं जर निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला करायचं आहे शी इज नॉट वॉचिंग टीव्ही. ठीक आहे, शी इज वॉचिंग टीव्ही, ती टीव्ही पाहते आहे. त्याचं निगेटिव्ह काय होईल, शी इज नॉट वॉचिंग टीव्ही. सो तुम्ही इथे बघू शकतात की आपण फक्त नॉट ऍड केलेला आहे. ओके, जस्ट गिव्ह मी. येस, येस, ठीक आहे. शी इज वॉचिंग टीव्ही. देन यू गाईज कॅन सी, जेव्हा आपण निगेटिव्ह सेंटेन्स केलंय तेव्हा आपण इथे फक्त नॉट ऍड केला आहे. बाकी सेंटेन्स ऍज इट इज आहे. शी इज नॉट वॉचिंग टीव्ही. ती टीव्ही पाहत नाहीये. त्याचं इंट्रोगेटिव्ह करताना एम इज आर सगळ्यात आधी येणार आहे, त्यानंतर सब्जेक्ट, नंतर वर्ब प्लस आयएनजी आणि मग ऑब्जेक्ट. त्यामुळे इथे एम इज आर मधलं आपण इज वापरला आहे. त्यामुळे सेंटेन्स होईल, इज शी वॉचिंग टीव्ही. ती टीव्ही पाहते आहे का.
आणि जर तुम्हाला WH वर्ड वापरायचा असेल, आता पहा इंट्रोगेटिव्ह दोन प्रकारचे आहेत, एक एम इज आर वापरून आणि एक आहे WH वर्डचा वापर करून. सो WH वर्डचा वापर आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला डिटेल आन्सर मिळतं. जर तुम्हाला येस नो मध्ये आन्सर हवं असेल तेव्हा तुम्ही इज एम इज आर चा वापर करून क्वेश्चन विचारू शकतात की इज शी वॉचिंग टीव्ही, ती टीव्ही पाहते का? तर तुम्हाला उत्तर मिळेल हो ती टीव्ही पाहते, म्हणजे येस ऑर नो. पण जर तुम्हाला डिटेल आन्सर पाहत हवं असेल की व्हॉट इज शी वॉचिंग, म्हणजे ती एक्झॅक्ट काय बघते असं तुम्हाला पूर्ण डिटेल हवं असेल तेव्हा तुम्ही WH वर्ड वापरू शकता. सो व्हॉट इज शी वॉचिंग, ती काय पाहते आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला WH वर्ड सगळ्यात आधी वापरायचा आहे, त्यानंतर एम इज आर, नंतर शी आणि नंतर वॉचिंग. शी म्हणजे तुम्हाला जो सब्जेक्ट असेल तो वापरायचा आहे. सो आय होप हे तुम्हाला कळलं आहे. आता आपण पुढचे सेंटेन्सची प्रॅक्टिस करू आणि तुम्ही सुद्धा बोलून प्रॅक्टिस करा. नेक्स्ट आपण आपलं सेंटेन्स आहे, ते आर इटिंग ब्रेकफास्ट. ते नाश्ता करत आहेत. दे आर इटिंग ब्रेकफास्ट. दे आर नॉट इटिंग ब्रेकफास्ट. ते नाश्ता करत नाहीयेत. दे आर नॉट इटिंग ब्रेकफास्ट. इंट्रोगेटिव्ह होईल, आर दे इटिंग ब्रेकफास्ट. ते नाश्ता करतायत का? आर दे इटिंग ब्रेकफास्ट. नेक्स्ट, व्हॉट आर दे इटिंग. ते काय खातायत? व्हॉट आर दे इटिंग. सो कम ऑन, रिपीट विथ मी. They are eating breakfast. They are not eating breakfast. Are they eating breakfast? What are they eating? Come on. You also speak and practice. आता eating हे वर्ब वापरून एक सेंटेन्स तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये लिहा. त्याचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि इंट्रोगेटिव्ह. येस. नेक्स्ट आपला आहे, he is working on his project. He is working on his project. तो त्याच्या प्रोजेक्टवर काम करतो आहे. He is not working on his project. तो त्याच्या प्रोजेक्टवर काम करत नाहीये. Is he working on his project? तो त्याच्या प्रोजेक्टवर काम करतो आहे का? What is he working on? तो काय काम करतो आहे? ओके, सो इथे तुमच्या लक्षात येईल कसे सेंटेन्स तयार झाले आहेत. कम ऑन, रिपीट विथ मी. He is working on his project. He is not working on his project. Is he working on his project? What is he working on? तो काय काम करतो आहे? येस. नेक्स्ट आहे आपलं, आय एम रीडिंग अ न्यूजपेपर. मी एक पेपर वाचतो आहे. आय एम नॉट रीडिंग अ न्यूजपेपर. मी पेपर वाचत नाहीये. एम आय रीडिंग अ न्यूजपेपर. मी पेपर वाचतोय का? आणि WH वर्ड, व्हॉट एम आय रीडिंग. मी काय वाचतोय? कम ऑन, लेट्स रिपीट. I am reading a newspaper. I'm not reading a newspaper. Am I reading a newspaper? What am I reading? Yes. Now, आता I am reading a newspaper. So इथे न्यूजपेपरच्या ऐवजी तुम्ही घ्या, मी पुस्तक वाचतोय. So instead of newspaper, use book. ठीक आहे? आणि सेंटेन्स तयार करा आणि कमेंट मध्ये लिहा. कमॉन गाईज, जेवढं जास्त तुम्ही सेंटेन्स बनवाल स्वतः तेवढी तुमची प्रॅक्टिस होणार आहे. नेक्स्ट, शी इज कुकिंग डिनर. ओके, ती रात्रीचं जेवण बनवते आहे. शी इज कुकिंग डिनर. शी इज नॉट कुकिंग डिनर. ती रात्रीचे जेवण बनवत नाहीये. इज शी कुकिंग डिनर. ती रात्रीचे जेवण बनवते आहे का? व्हॉट इज शी कुकिंग. ती काय बनवते आहे? कम ऑन, रिपीट विथ मी. She is cooking dinner. She is not cooking dinner. Is she cooking dinner?
What is she cooking? येस, कम ऑन गाइस, मी जेव्हा बोलते तेव्हा तुम्ही पण बोला, प्रॅक्टिस करा. लेट्स गो विथ द नेक्स्ट सेंटेन्स. दे आर प्लेइंग फुटबॉल. ते फुटबॉल खेळता आहेत. दे आर नॉट प्लेइंग फुटबॉल. ते फुटबॉल खेळत नाहीयेत. आर दे प्लेइंग फुटबॉल? ते फुटबॉल खेळता आहेत का? व्हॉट आर दे प्लेइंग? ओके, आता जेव्हा ते काय खेळता आहेत, जेव्हा WH वर्ड वापरायचा असेल तेव्हा तुम्ही म्हणू शकतात व्हॉट आर दे प्लेइंग, वेअर आर दे प्लेइंग. ओके, सो तुम्हाला कसा क्वेश्चन विचारायचा असेल तसं अप्रोप्रिएट WH वर्ड तुम्ही वापरू शकतात. आणि ह्या टेन्सचा आणखीन डिटेल, त्याचे रूल्स रेग्युलेशन्स जे आहेत त्याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो तुम्ही टेन्स या माझ्या प्लेलिस्ट मध्ये बघू शकतात. स्टार्ट टू एंड सगळे टेन्सची आपण सिरीज तयार केलेली आहे. राईट. नेक्स्ट. ही इज क्लिनिंग हिज रूम. ही इज क्लिनिंग हिज रूम. तो त्याची खोली स्वच्छ करतो आहे. ही इज नॉट क्लिनिंग हिज रूम. तो त्याची खोली स्वच्छ करत नाहीये. इज ही क्लिनिंग हिज रूम? तो त्याची खोली स्वच्छ करतोय का? व्हॉट इज ही क्लिनिंग? तो काय स्वच्छ करतोय? येस, ही इज क्लिनिंग हिज रूम. ही इज नॉट क्लिनिंग हिज रूम. इज ही क्लिनिंग हिज रूम? व्हॉट इज ही क्लिनिंग? व्हेरी गुड गाईज. सो तुम्ही काय स्वच्छ करणार आहात ते कमेंट मध्ये सांगा. एक वेगळं सेंटेन्स घ्या की जसं ही इज क्लिनिंग, ही इज क्लिनिंग द बॅकयार्ड. ओके, शी इज क्लिनिंग द किचन. सो एक सेंटेन्स तुम्ही पण तयार करा आणि त्याचं पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करा. नेक्स्ट. आय एम लिसनिंग टू म्युझिक. मी गाणं ऐकते आहे. आय एम नॉट लिसनिंग टू म्युझिक. मी गाणं ऐकत नाहीये. एम आय लिसनिंग टू म्युझिक? मी गाणं ऐकते का? व्हॉट एम आय लिसनिंग टू? मी काय ऐकते? कम ऑन. आय एम लिसनिंग टू म्युझिक. आय एम नॉट लिसनिंग टू म्युझिक. एम आय लिसनिंग टू म्युझिक? व्हॉट एम आय लिसनिंग टू? व्हेरी गुड. आय होप तुम्हाला क्वेश्चन्स समजता आहेत, सेंटेन्स कळता आहेत. नेक्स्ट. शी इज रायटिंग अ लेटर. शी इज रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहिते आहे. शी इज नॉट रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित नाहीये. इज शी रायटिंग अ लेटर? ती पत्र लिहिते आहे का? व्हॉट इज शी रायटिंग? ती काय लिहिते आहे? कम ऑन. शी इज रायटिंग अ लेटर. शी इज नॉट रायटिंग अ लेटर. इज शी रायटिंग अ लेटर? व्हॉट इज शी रायटिंग? आता इथे लेटरच्या ऐवजी स्टोरी, ती गोष्ट लिहिते आहे, या वाक्याचं तुम्ही मला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि WH वर्डचा वापर करून सेंटेन्स कमेंट मध्ये लिहून दाखवा. सगळे कमेंट्स मी चेक करणार आहे आणि तुम्हाला रिप्लाय पण देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सेंटेन्स तयार करा. ओके, ती स्टोरी लिहिते आहे. कम ऑन, राईट इट डाऊन. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं. दे आर स्टडिंग इंग्लिश. ते इंग्लिशचा अभ्यास करत आहेत. दे आर नॉट स्टडिंग इंग्लिश. ते इंग्लिशचा अभ्यास करत नाहीये. आर दे स्टडिंग इंग्लिश? ते इंग्लिशचा अभ्यास करतायत का? व्हॉट आर दे स्टडिंग? ते काय अभ्यास करताय? कम ऑन, लेट्स रिपीट विथ मी. They are studying English. They are not studying English. Are they studying English? What are they studying? Yes. Next. He is drawing to work. He is driving to work. Okay. तो गाडी चालवत आहे.
तो कामावर गाडी चालवून जातो आहे किंवा गाडीने जातो आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकतात. ही इज नॉट ड्रायव्हिंग टू वर्क. ही इज ड्रायव्हिंग टू वर्क. ही इज नॉट ड्रायव्हिंग टू वर्क. इज ही ड्रायव्हिंग टू वर्क? तो कामावर गाडी चालवत आहे का? वेअर इज ही ड्रायव्हिंग टू? तो कुठे गाडी चालवतो आहे? कम ऑन. He is driving to work. He is not driving to work. Is he driving to work? Where is he driving to? Very good. Next. I am painting a picture. मी चित्र रंगवते आहे. I am not painting a picture. मी चित्र रंगवत नाहीये. Am I painting a picture? मी चित्र रंगवते आहे का? What am I painting? मी काय रंगवते आहे? Come on, repeat with me. I am painting a picture. I am not painting a picture. Am I painting a picture? What am I painting? Come on. आता मी तुम्हाला एक वाक्य देते. मी भिंत रंगवते आहे. याचं मला तुम्ही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि WH वर्ड करून दाखवा कमेंट मध्ये. मी भिंत रंगवते आहे. नेक्स्ट. शी इज टॉकिंग ऑन द फोन. ती फोनवर बोलते आहे. शी इज not talking on the phone. Okay? She is talking on the phone. She is not talking on the phone. ती फोनवर बोलत नाहीये. Is she talking on the phone? ती फोनवर बोलते आहे का? Who is she talking to? ती कोणाशी बोलते आहे? Who is she talking to? Come on, repeat with me. She is talking on the phone. She is not talking on the phone. Is she talking on the phone? Who is she talking to? Very good. ओके, जेव्हा मी बोलते तेव्हा तुम्ही सुद्धा मोठ्याने बोला. They are shopping for groceries. ओके, ते किराणा माल खरेदी करत आहेत. They are not shopping for groceries. ते किराणा माल खरेदी करत नाहीयेत. Are they shopping for groceries? ते किराणा माल खरेदी करता आहेत का? What are they shopping for? ते काय खरेदी करता आहेत? Come on, repeat with me. They are shopping for groceries. They are shopping for groceries. They are not shopping for groceries. Are they shopping for groceries? What are they shopping for? Yes. Very good. Next. He is fixing his bicycle. तो त्याची सायकल दुरुस्त करत आहे. He is not fixing his bicycle. तो त्याची सायकल दुरुस्त करत नाहीये. Is he fixing his bicycle? तो त्याची सायकल दुरुस्त करतो आहे का? What is he fixing? तो काय दुरुस्त करतो आहे? Right? Come on. Repeat with me. He is fixing his bicycle. Fixing म्हणजे काय? एखादी गोष्ट नीट करणे, दुरुस्त करणे. फॉर एक्झाम्पल, तो नळ दुरुस्त करतो आहे. He is fixing tap. असं तुम्ही म्हणू शकतात. तो लॅपटॉप दुरुस्त करत तो त्याचं लॅपटॉप दुरुस्त करत आहे. ही इज फिक्सिंग हिज लॅपटॉप. ओके, सो फिक्सिंग म्हणजे एखादी गोष्ट नीट करणे, दुरुस्त करणे.
He is not fixing his bicycle. He is fixing his bicycle. What is he fixing? आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया. आय एम वॉटरिंग द प्लांट्स. वॉटरिंग द प्लांट्स म्हणजे झाडांना पाणी घालणे. आय एम वॉटरिंग द प्लांट्स. आय एम नॉट वॉटरिंग द प्लांट्स. मी झाडांना पाणी देत नाहीये. एम आय वॉटरिंग द प्लांट्स. मी झाडांना पाणी देते आहे का? व्हॉट एम आय वॉटरिंग. मी कशाला पाणी देते आहे, मग कोणाला पाणी देते आहे? सो बऱ्याचदा आयचा वापर करून असे सेंटेन्स आपण बोलत नाही, स्वतःलाच क्वेश्चन करत नाही, पण ही शी इट बरोबर असे सेंटेन्स आपण वापरतो. आता फॉर एक्झाम्पल, जर इथे आपल्याला म्हणायचं असेल की आय एम वॉटरिंग द प्लांट, सो याला काय आहे की मी झाडांना पाणी देते आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो झाडांना पाणी देतो आहे, सो इथे काय येईल? ही इज वॉटरिंग द प्लांट्स. आता याचं निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह काय होईल ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. तो झाडांना पाणी देतो आहे. येस. नेक्स्ट, शी इज फीडिंग द डॉग. ती कुत्र्याला खाऊ घालते आहे. शी इज नॉट फीडिंग द डॉग. ती कुत्र्याला खाऊ घालत नाहीये. इज शी फीडिंग द डॉग. ती कुत्र्याला खाऊ घालते आहे का? व्हॉट इज शी फीडिंग. ती काय खाऊ घालते आहे? कम ऑन, रिपीट विथ मी. फीडिंग करणे म्हणजे काय? भरवणे किंवा खाऊ घालणे. आता इन्स्टेड ऑफ डॉग जर इथे बेबी असतं, शी इज फीडिंग अ बेबी. शी इज नॉट फीडिंग अ बेबी. इज शी फीडिंग अ बेबी. असे सेंटेन्स तुम्ही करू शकतात. सो इथे तुम्हाला चेंज फक्त एक वर्ड करायचा आहे, बाकी सेंटेन्स स्ट्रक्चर ऍज इट इज राहणार आहे. कम ऑन. शी इज फीडिंग द डॉग. शी इज नॉट फीडिंग द डॉग. इज शी फीडिंग द डॉग. व्हॉट इज शी फीडिंग? नेक्स्ट, दे आर वॉचिंग अ मूवी. ते चित्रपट पाहत आहेत. दे आर नॉट वॉचिंग अ मूवी. ते चित्रपट पाहत नाहीयेत. आर दे वॉचिंग अ मूवी. ते चित्रपट पाहतायत का? व्हॉट आर दे वॉचिंग. मग ते काय पाहतायत? राईट. कम ऑन, रिपीट विथ मी. दे आर वॉचिंग मूवी. दे आर नॉट वॉचिंग मूवी. आर दे वॉचिंग मूवी. व्हॉट आर दे वॉचिंग? नेक्स्ट, ही इज जॉगिंग इन द पार्क. तो पार्क मध्ये जॉगिंग करतो आहे. ही इज नॉट जॉगिंग इन द पार्क. तो पार्क मध्ये जॉगिंग करत नाहीये. इज ही जॉगिंग इन द पार्क. तो पार्क मध्ये जॉगिंग करतो आहे का? वेअर इज ही जॉगिंग. तो कुठे जॉगिंग करतोय? येस. ओके, सो तुमच्या लक्षात येत आहे की तो जेवण करतो आहे, तो झोपतो आहे, तो जॉगिंग करतो आहे. ओके, तो सायकल दुरुस्त करतो आहे. सो आहे 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 असे सेंटेन्स इथे बोलले जात आहेत प्रेझेंट मध्ये. त्याने खाल्लं असं बोललं जात नाहीये, किंवा तो खातोय आपण असं बोलतोय. त्याने खाल्लं किंवा तो खात होता असं आपण बोलत नाहीये. सो या सगळ्या सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या स्ट्रक्चर मध्ये, मी हे करते आहे, तो हे करतो आहे, ती झोपली आहे, ती खाते आहे, मी जेवतो आहे. सो हे अशा प्रकारचे सेंटेन्स बोलले जातात आणि यामध्ये आयएनजी वर्ब वापरला जातो. राईट. कम ऑन. आणि आपण त्याची खूप प्रॅक्टिस करणार आहोत, आणि असे सेंटेन्स तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. स्वतःचे सेंटेन्स बनवा, म्हणजे
तुम्ही कधीच विसरणार नाही. ट्रस्ट मी, अशी प्रॅक्टिस जर तुम्ही केली तुम्ही कधीच विसरणार नाही. सेंटेन्स स्ट्रक्चर तुम्हाला पूर्ण कळेल आणि नुसतं सेंटेन्स बनवून सेंटेन्स स्ट्रक्चर करणं म्हणजे तुम्हाला इंग्लिश येणं होत नाही, तर त्याची बोलून प्रॅक्टिस सुद्धा करावी लागते. तर आपल्या लाईव्ह क्लासेसमध्ये आपण बोलून प्रॅक्टिस करतो, ते सेंटेन्स मोठ्याने बोलायला लावतो. याचे PDF तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा जॉईन करू शकता, ज्यामुळे तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील. नेक्स्ट आहे आय एम डेकोरेटिंग द हाऊस. आय एम डेकोरेटिंग द हाऊस. मी घर सजवत आहे. आय एम नॉट डेकोरेटिंग द हाऊस. मी घर सजवत नाहीये. एम आय डेकोरेटिंग द हाऊस. मी घर सजवते आहे का? नेक्स्ट, व्हॉट एम आय डेकोरेटिंग. मी काय सजवते आहे? राईट, कम ऑन, रिपीट विथ मी. I am decorating the house. I am not decorating the house. Am I decorating the house? What am I decorating? Yes. Next. Next आहे आपलं she is teaching math. Okay. ती गणित शिकवते आहे. She is not teaching math. ती गणित शिकवत नाही. Is she teaching math? ती गणित शिकवते का? What is she teaching? ती काय शिकवत आहे? Right? Come on. आता जर तुम्हाला म्हणायचं आहे असेल की ती इंग्लिश शिकवते आहे, सो त्याचं सेंटेन्स काय होतील ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. शी इज टीचिंग मॅथ. शी इज नॉट टीचिंग मॅथ. इज शी टीचिंग मॅथ? व्हॉट इज शी टीचिंग? सो इन्स्टेड ऑफ मॅथ तुम्ही इंग्लिश चा वापर करून इथे सेंटेन्स तयार करा आणि कमेंट मध्ये लिहा. गाईज तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकतात आणि लिहू शकतात. नेक्स्ट, दे आर एक्सरसाइजिंग ऍट द जिम. ते जिम मध्ये व्यायाम करत आहे. दे आर एक्सरसाइजिंग ऍट द जिम. दे आर नॉट एक्सरसाइजिंग ऍट द जिम. आर दे एक्सरसाइजिंग ऍट द जिम? ते जिम मध्ये व्यायाम करत आहेत का? नाही तर मग वेअर आर दे एक्सरसाइजिंग? ते कुठे व्यायाम करतायत? राईट, कम ऑन, रिपीट विथ मी. They are exercising at the gym. They are not exercising at the gym. Are they exercising at the gym? Where are they exercising? Yes. Come on, guys. Next. He is studying in the library. He is not studying in the library. Is he studying in the library? Where is he studying? तो लायब्ररीत अभ्यास करत आहे. तो लायब्ररीत अभ्यास करत नाही. तो लायब्ररीत अभ्यास करतो आहे का? तो कुठे अभ्यास करतो आहे? Come on. He is studying in the library. He is not studying in the library. Is he studying in the library? Where is he studying? Next. I am chatting with friends. मी मित्रांशी गप्पा मारते आहे. I am not chatting with friends. मी मित्रांसोबत गप्पा मारत नाहीये. Am I chatting with friends? मी मित्रांबरोबर गप्पा मारते आहे का? किंवा who am I chatting with? मी कोणाशी गप्पा मारते? Yes. Next. She is baking a cake. ती केक बनवते आहे. She is not baking a cake. Is she baking a cake? What is she baking? ती काय बनवते आहे? Come on, repeat with me. She is baking a cake. She is not baking a cake. Is she baking a cake? What is she baking? Come on. Next.
दे आर गार्डनिंग इन द बॅकयार्ड. ते गार्डन मध्ये, बॅकयार्ड मध्ये, म्हणजे बॅकयार्ड म्हणजे काय, अंगण, मागचं अंगण. सो त्याच्यामध्ये गार्डनिंग करत आहेत. दे आर नॉट गार्डनिंग इन द बॅकयार्ड. ते मागच्या अंगणात बागकाम करत नाहीयेत. आर दे गार्डनिंग इन द बॅकयार्ड. ते मागच्या अंगणात गार्डनिंग करतायत का? नाही. तर मग वेअर आर दे गार्डनिंग? ते कुठे गार्डनिंग करता आहेत? राईट. सो गार्डनिंग म्हणजे काय, बॅकया गार्डनिंग म्हणजे बागकाम. येस. नेक्स्ट, ही इज वॉचिंग अ फुटबॉल मॅच. तो फुटबॉल मॅच पाहतो आहे. ही इज नॉट वॉचिंग अ फुटबॉल मॅच. इज ही वॉचिंग अ फुटबॉल मॅच? तो फुटबॉल मॅच पाहतो आहे का? देन व्हॉट इज ही वॉचिंग? तो काय पाहतोय? राईट. कम ऑन. नेक्स्ट, आय एम ऑर्गनायझिंग माय डेस्क. मी माझा डेस्क आवरते आहे. आय एम नॉट ऑर्गनायझिंग माय डेस्क. एम आय ऑर्गनायझिंग माय डेस्क? मी माझा डेस्क आवरते आहे का? व्हॉट एम आय ऑर्गनायझिंग? मी काय ऑर्गनाइज करते? येस. सो मी माझं कपाट ऑर्गनाइज करते आहे. याचं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह आणि WH वर्ड काय होईल कमेंट मध्ये सांगा. मी माझं कपाट ऑर्गनाइज करते आहे म्हणजे आवरते आहे. नेक्स्ट, शी इज प्लेइंग विथ हर कॅट. ती तिच्या कॅट बरोबर खेळते आहे. शी इज नॉट प्लेइंग विथ हर कॅट. ती तिच्या मांजरी बरोबर खेळत नाहीये. इज शी प्लेइंग विथ हर कॅट? ती तिच्या मांजरी बरोबर खेळते आहे का? नाही. तर हु इज ही प्लेइंग विथ? ती कोणाबरोबर खेळते आहे? राईट. नेक्स्ट, दे आर ट्रॅव्हलिंग टू पॅरिस. ते पॅरिसला प्रवास करत आहेत. दे आर नॉट ट्रॅव्हलिंग टू पॅरिस. ते पॅरिसला प्रवास करत नाहीयेत. आर दे ट्रॅव्हलिंग टू पॅरिस? ते पॅरिसला ट्रॅव्हल करता आहेत का? नाही. तर वेअर आर दे ट्रॅव्हलिंग टू? ते कुठे प्रवास करत आहेत? राईट. सो इथे तुम्हाला वर्ब सुद्धा कळता आहेत. नेक्स्ट आहे तुमचं, ही इज पेंटिंग द वॉल. तो वॉल पेंट करतो आहे किंवा भिंत रंगवतो आहे. ही इज नॉट पेंटिंग द वॉल. तो भिंत रंगवत नाहीये. इज ही पेंटिंग द वॉल? तो भिंत रंगवतो आहे का? व्हॉट इज ही पेंटिंग? नाही. तर मग तो काय रंगवतोय? राईट. नेक्स्ट, आय एम फिक्सिंग द कम्प्युटर. मी कम्प्युटर दुरुस्त करतोय. आय एम नॉट फिक्सिंग द कम्प्युटर. मी कम्प्युटर दुरुस्त करत नाहीये. एम आय फिक्सिंग द कम्प्युटर? मी कम्प्युटर दुरुस्त करतोय का? नाही. तर मग व्हॉट एम आय फिक्सिंग? मी काय दुरुस्त करते? राईट. नेक्स्ट, शी इज ऑर्गनायझिंग अ पार्टी. ती पार्टी ऑर्गनाइज करते किंवा ती पार्टी देते. शी इज नॉट ऑर्गनायझिंग अ पार्टी. ती पार्टी ऑर्गनाइज करत नाहीये. इज शी ऑर्गनायझिंग अ पार्टी? ती पार्टी ऑर्गनाइज करते आहे का? व्हॉट इज शी ऑर्गनायझिंग? ती काय ऑर्गनाइज करते? राईट. येस. नेक्स्ट, दे आर एन्जॉईंग द म्युझिक. ते म्युझिकचा आनंद घेत आहेत. दे आर नॉट एन्जॉईंग द म्युझिक. ते म्युझिकचा आनंद घेत नाहीयेत. आर दे एन्जॉईंग द म्युझिक? ते म्युझिकचा आनंद घेतायत का? नाही. तर व्हॉट आर दे एन्जॉईंग? ते कसला आनंद घेतायत किंवा ते काय आनंद घेतायत? ओके. सो तुम्ही कसला आनंद घेतात मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके. फॉर एक्झाम्पल, मी मी पावसाचा आनंद घेत आहे. मी बीचचा आनंद घेत आहे. मी ट्रॅव्हलिंगचा आनंद घेत आहे. सो व्हॉट एव्हर यू कॅन मेक, प्लीज मेक युअर ओन सेंटेन्स. सो अशा पद्धतीने आपण 50 सेंटेन्सची प्रॅक्टिस केली आहे. 50 पॉझिटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह, त्याचं इंट्रोगेटिव्ह
आणि WH वर्ड. राईट. सो तुम्हाला आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पूर्णपणे कळाला असेल. आता तुम्हाला मी एक टास्क देणार आहे की तुम्ही 50 सेंटेन्स बनवायचे आहेत वेगवेगळे वर्ब्सचा वापर करून, जे तुम्ही डेली यूज मध्ये बोलू शकतात आणि ते बोलून प्रॅक्टिस करायची आहे. ते सेंटेन्स तुम्ही मोठ्याने बोला. जितकं जास्त वेळा तुम्ही मोठ्याने बोलाल तितकी तुमची प्रॅक्टिस होईल. आणि हे जे व्हिडिओज आहेत ते वारंवार ऐका. एकदा ऐकून होणार नाही. सो रिपिटेटिव्हली तुम्ही 4-5 वेळा, 10 वेळा, जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळा ऐका. सो हे सेंटेन्स स्ट्रक्चर एकदा तुमच्या डोक्यात बसलं की तुम्ही इझिली इंग्लिश बोलू शकाल. सो थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग हिअर अँड वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. ओके. असे पूर्ण सिरीजचे सगळे व्हिडिओज बघायचे असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकतात आणि ऑनलाईन क्लासेससाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला आहे त्याच्यावर कॉल करू शकतात. थँक्यू सो मच. कीप प्रॅक्टिसिंग. सी यू इन द नेक्स्ट क्लास.